कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, मनात एक प्रश्न होता, विचारू? शूट म्हणजे सॉरी, मी तुमच्या घरच्या गोष्टींबद्दल बोलतोय म्हणून तुम्हाला कदाचित राग येईल, पण राहवलं नाही म्हणून विचारतो। लीला मॅडम तुमच्या मिसेस आहेत, तरी तुम्ही त्यांना वेटरचं काम दिलंय। म्हणजे हे जर कुठे बाहेर कोणाला कळलं तर तुमची आणि आपल्या हॉटेलची बदनामी होईल असं नाही का वाटत? विश्वा, माझ्यासाठी बाहेरचे लोक काय विचार करतात ते महत्वाचं नाही। प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करून रेस्टॉरंटच्या प्रोग्रेसला आपला हातभार लावणं ते माझ्यासाठी जास्ती गरजेचं आहे। हा सर, पण वेटरचंच काम का? म्हणजे तुम्ही त्यांना अजून चांगलं काम देऊ शकता ना? विश्वा, लीलाला एकतर कामाचा अनुभव नाही आणि आपल्याकडे कुठलाही कॅन्डिडेट येतो, नवीन येतो, तेव्हा आपण त्याला वेटरचंच काम देतो, हो की नाही? येस सर। तुझी केपेबिलिटी बघून आज तुलाही प्रमोशन मिळालं, लीलाही शिकेल। राईट सर। जेवण जितकं छान असावं अशी कस्टमर्सची अपेक्षा असते, तशीच सर्व्हिस ही चांगली असावी ही त्यांची अपेक्षा असते। आणि वेटरनी सर्व्हिस चांगली दिली नाही तर जेवण कितीही चांगलं असू दे, काही फरक पडत नाही। राईट सर। अभिराम, मला माहित नाही बाळा लीलानं हा निर्णय का घेतला, तू तिला तेच काम का दिलंस याच्यामध्ये मला पडायचं नाहीये, कळलं का अभिराम? एक सासू म्हणून मला तुमच्या दोघांच्याही संसारामध्ये असं काही या भानगडीत पडायचं नाहीये। पण खरं सांगते बाळा, खूप आनंद झाला मला। लीलानं पण ते काम आनंदानं स्वीकारला, हे लक्षात घेण्यासारखं आहे ना? पण तुमचं वागणं मला हमी देत आहे, माझा विश्वास खरा ठरतोय। आजी, सॉरी, तुम्ही बोला, मी येते। अगं सॉरी काय, ही तुझी रूम आहे, मी सॉरी मी बोलेन नंतर अभिरामशी, तू ये। चल, गुड नाईट बाळा। चला, गुड नाईट, काळजी घे। इजी, तुम्हाला जर मी बेडवर नाही सोफ्यावर झोपायला हवी आहे तर तसं स्पष्ट सांगायचं। गरम उशी ठेवायची काय गरज होती बेडवर? तुला अख्ख्या बेडवर तीच जागा मिळाली बसायला, हीटिंग पॅडवर जाऊन कशाला बसलीस? पण मुळात तो हीटिंग पॅड का ठेवला तिकडे? तू पूर्ण दिवस आज फ्लोअरवर होतीस, उभी होतीस, तुझे पाय दुखत असतील म्हणून पाय शेकायला तो हीटिंग पॅड ठेवला होता तुझ्यासाठी। एजे, तुम्ही काय काळजी करताय का माझी? स्टॉप दिस नॉनसेन्स, मी फक्त माणुसकी दाखवतोय। ठीक आहे, ठीक आहे, आवडली मला तुमची माणुसकी। एजे, मला सांगा, तुम्हाला नक्की काय वाटतं माझ्याबद्दल? मला वाटतं की तू प्रचंड बडबडी आहेस, सारखी बडबड करत असतेस आणि मला आत्ता वाटतंय की तू जाऊन शांतपणे झोपावं। त्यात काय, पोचेन मी वेळ। तसे मला तर सवयच आहे लवकर उठायची, तुम्हाला माहिती आहे ना आमच्याकडे लवकर पाणी जातं। उलट इथे जहागीरदारांकडे येऊनच ना माझी सगळी सवय बिघडली आहे। तुमच्याकडे काय प्रत्येक कामासाठी कोण ना कोण मदतनीस आहे, म्हणून तर इतक्या दिवसांनंतर काम केल्यावर ना मस्त मोकळं झालंय माझं अंग। बडबडी असली तरी मुलगी मनापासून काम करणारी आहे। ऍक्च्युली मीच काम मागितलंय ना, त्यामुळे मला वेळ पोचावंच लागेल, पर्याय काय? नाहीतर तुम्ही हिटलर सोडणार आहात का मला? हे बरं आहे, मीच आपली बडबड करत बसली, हे झोपले सुद्धा। पण हिटलर वाटतात तितके वाईट नाहीये। माझे पाय दुखत असतील म्हणून हीटिंग पॅड दिला त्यांनी मला। थंड झाली।
राम 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 राम. काय वॉज इट यू? हिटलर काय कमी होते, आता लाईट पण गेले. राम 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 राम. तू देवाचं नाव काय घेते? मी तुला विचारलं वॉज इट यू? तुमची ना मेमरी खरंच वीक आहे. मला माहितीये ना, मला अंधाराची भीती वाटते. कशाला केला अंधार? शॉर्ट सर्किटचा आवाज इकडनंच आलाय. मी काय केलं नाही या, मी फक्त तो प्लग घातला तर ठपकन आवाज आला. चुकीच्या पद्धतीने प्लग आत घातलायस तू, म्हणून शॉर्ट सर्किट झालंय. आम्ही बघून येते. मी पण येते तुमच्या बरोबर. काय बालिश पण आहे. आता तू बोर्ड बघायला पण जोडीने जायचंय आपल्याला. हो जायचंय. मला माहितीये ना, मला अंधाराची भीती वाटते. प्लीज ना, प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे चल. हे काय झालं दुर्गा, किशोर कसे गेले दिवे बघा तर. आजी काहीच कळत नाहीये. आपल्याकडे तर लोड शेडिंग पण होत नाही. पण लोड शेडिंग झाली तरी आपल्याकडे पॉवर बॅकअप्स असतात. असे लाईट्स गेलेत म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मी बघतो काय झालं. हा बघा ना प्लीज. मी परत कसे गेले असतील पण ते. काय झालंय? काय नाही, हाय व्होल्टेज मध्ये ट्रिप, बाकी काय नाही. नेमकं ट्रिपच झालंय ना. नाही काही मेजर प्रॉब्लेम असेल तर मग आम्हाला रात्रभर असंच अंधारात बसावं लागेल. अय्या असंच. नाही नाही नाही, नको नको. जस्ट रिलॅक्स, लाईट येईल. नो नीड टू पॅनिक. पण झालंच कसं हे मुळात? काय ग लीला, काही गोंधळ घातलायस का तू परत? ही घरात आल्यापासून एक दिवस धड गेला नाहीये. नाही तर काय, आधी फक्त आम्हाला त्रास देत होती, आता अख्ख्या घराला त्रास देते. एक मिनिट, कोणामुळे लाईट गेली हे तुम्ही कसं ठरवलं? आणि मी लाईट कशी गेली ते सांगितलंय, कोणामुळे गेली ते नाही सांगितलंय. आले 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 आले. आता कोणालाही पॅनिक व्हायची गरज नाहीये. आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपा आता. गुड नाईट. लीला, हात सोड. लीला, लीला काय? सगळ्यांसमोर माझी बाजू का घेतली? कारण की चूक तुझी नव्हतीच. आणि घरातलं वातावरण आता कुठे शांत झालंय ते मला स्पॉइल नाही करायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.